नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय बदलापूर शहरात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. दिल्ली येथील आंदोलनाला आपण बघतोय बदलापुरातून जोरदार पाठिंबा मिळतोय. दुपारी महिलांनी आंदोलन केलं, संध्याकाळी विद्यार्थ्यांनी केलं. आता आपण बघतोय मनसेकडून जोरदार आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. बदलापूर पूर्वेकडील कात्रप चौकात आपण बघतोय तन्मय जरा थांबवतोस का? या ठिकाणी आपण बघतोय मनसेकडून जोरदार आंदोलन केलं जात आहे. आपण बघतोय मुंबईत आपण बघितलेलं शिवाजी पार्क परिसरात सुद्धा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांचं आंदोलन दडपलं जाऊ नये म्हणून ठाकरे घराणं या ठिकाणी उतरलं रस्त्यावर आणि कुठेतरी प्रशासनाला चपराक बसली आणि त्यामुळे तिकडचं आंदोलन खूप सुरळीत पार पडलं. या ठिकाणी बदलापुरात देखील आपण बघतोय मनसेनं जोरदार आंदोलन पुकारलेलं आहे. दिल्लीतील आंदोलनाला मोठा पाठिंबा या ठिकाणी मिळताना दिसतोय. महिला वर्ग आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नक्की मागण्या आहेत तुमच्या, काय संताप व्यक्त करताय, देशात जी परिस्थिती आहे काय तुमच्या भावना आहेत? आज लाखोच्या संख्येने जी काल मुलं दिल्लीला गेलेली त्यांच्यावर जो लाठीचार्ज झाला तो अत्यंत वेदनादायी आहे. अक्षरशः म्हणजे ते बघून डोळ्यातून पाणी येत होतं. त्यांनी मुलींना सोडलं नाही, त्यांनी मुलांना सोडलं नाही. मग जर पोलिसच असं वागत असतील तर मग आम्ही जायचं कुठे सुरक्षेसाठी? आज मुलं आपल्या हक्कासाठी तिकडे होती आणि संसदेवर हल्ला करायला गेली नव्हती. मुलं म्हणजे आतंकवादी नाहीये, हे देशाचं फ्युचर आहे. ते फ्युचर तुम्ही पायदळी तुडवताय. त्यांना तुम्ही गन्स दाखवलाय, त्यांच्यावर तुम्ही अक्षरशः खिळ्यांनी लाठीचार्ज केलेला आहे, अश्रू धूर सोडलाय आणि जे मेडिकल डॉक्टर्स जे तिथे मदतीसाठी गेलेले तुम्ही त्यांनाही सोडलं नाहीये. हा कुठेतरी लोकशाहीचा अंत होतोय आणि ही हुकुमशाहीकडे होणारी वाटचाल आहे. मला असं वाटतं की येणारा हा जो 15 ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन, हा लोकशाहीसाठी शेवटचा स्वातंत्र्य दिन असू शकतो. कारण मला वाटतं 15 ऑगस्ट 2027 ला कदाचित आपण हुकुमशाहीमध्ये असू आणि त्याचा जर ते नको असेल तर आत्ताच रस्त्यावर उतरा आणि प्रश्न विचारा सरकारला की हे काय चाललंय, हा अन्याय कशासाठी? हा मुलांवरच नाही, हा प्रत्येकावर आहे. आज जेव्हा आपण काल टीव्हीवर जेव्हा बघितलं तिथे असं वाटलं की त्या आईवडिलांना काय वाटत असेल जेव्हा त्यांनी हे बघितलं, आपली रक्तबंबाळ झालेली मुलं, अक्षरशः पोलिसांनी मुलांना पळवत मारलेले आहे, त्यांचे खायचे वांदे केलेत, त्यांना प्यायला पाणी देत नाहीयेत. एवढं हे नाही करायला पाहिजे. हा लोकशाहीचा खरोखर गळचेपी आहे म्हणेन मी. काय वाटतं तुम्हाला? पण आपण बघतोय विद्यार्थ्यांवर होत असलेला अत्याचार यावरती सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं, मात्र कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी आणि सरकारने ते आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी लोकशाहीचा अंत होतोय, लोकशाही दडपण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतंय का? भविष्यासाठी जर आपण एक प्रश्न सरकारला विचारल्यानंतर आज जी ही मुलांची परिस्थिती झालेली आहे, ही मुलं म्हणजे भविष्य आहे आणि त्या भविष्याला असं चिरडलं गेलंय ना, तर पुढे काय करायचं आपण? त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करतो आहोत आणि आपल्या धर्मेंद्र प्रधान यांचा आम्ही राजीनामा मागतो. काय वाटतंय हे जे देशभरातली स्थिती आहे, देश अस्थिर झालेला आहे, अशा परिस्थितीत काय मागणी करताय? मागणी तर सर्वप्रथम आमचा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा याची मागणी करतो. आणि तुम्ही आता काल जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि तो वणवा मला वाटतं आता देशभरात पेटत चाललेला आहे, ती पेट घेतलेली आहे. धर्मेंद्र प्रधान ही व्यक्ती एवढी म्हणजे त्याला संवेदना आहेत की नाही मला असं वाटतं. तो संसदेच्या बाहेर ज्यावेळेस आला तो ज्याप्रमाणे छद्मी हास्य करत होता, म्हणजे तुम क्या उखाड लोगे मेरा, असा आविर्भाव होता त्याचा. आणि आज बदलापुरात पण कोणतरी, तिकडे धर्मेंद्र प्रधान होता आणि इकडे धर्मेश शाह होता. म्हणजे हे सगळे ही जी बीजेपीची पिळावळ आहे ना, यांनी काय ठरवलंय? म्हणजे तुम्ही लोकांना पायदळी तुडवतात. तुम्ही आज तरुण म्हणजे कोण असतं? या देशाचं भविष्य असतं आणि तुम्ही ज्यांच्या जीवावर निवडून आलात, आज तुम्ही सत्तेवर जे आलात, ह्या तरुण पिढीने तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्या तरुण पिढीचं भवितव्य तुम्ही पायदळी तोडवतात.
तुम्हाला भीती वाटायला लागली का? गेल्या 12 वर्षात तुमच्या विरुद्ध कोणी ब्र काढत नव्हता, आज तरुण म्हणजे भारतातला जो तरुण वर्ग आहे तो रस्त्यावर उतरायला लागलाय. हे तुमची जी हुकुमशाही आहे ना, त्याचा कुठेतरी अंत होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता तुमचे म्हणजे बोलतात ना, दिवसभराला सुरुवात शिशुपालाचे त्याचे 100 अपराध श्रीकृष्णाने माफ केले होते ना, तसा काहीतरी प्रकार आता मला वाटतं या सरकारच्या बाबतीत पण व्हायला लागलाय आणि ह्यांचा अंत मला वाटतं कुठेतरी जवळ दिसतोय आता. 22 ज्या मुलांनी आत्महत्या केली त्याची नैतिक जबाबदारी कुठेतरी शिक्षण मंत्र्यांनी सरकारने स्वीकारली पाहिजे का? त्यांच्या आत्महत्येला कुठेतरी शिक्षण मंत्री आणि प्रशासन जबाबदार आहे का वाटतंय? नक्कीच जबाबदार आहे. मला वाटतं 2024 ला पण जेव्हा नीटची परीक्षा झाली होती तेव्हा पण राजसाहेबांनी या विषयामध्ये लक्ष घातलं होतं आणि तेव्हा साहेबांनी म्हटलं होतं की नीटची परीक्षा ही तुम्ही नीट घ्या. त्याच्यावरही कोणी म्हणजे अक्षरशः या लोकांनी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. आज तुम्ही विद्यार्थी आत्महत्या करतायत, तुमचे पेपर कसे लीक होतात? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस म्हणजे जवळपास 20-22 विद्यार्थी पहिल्या नंबरवर येतात, 97 विद्यार्थी पहिल्या नंबरवर आले होते नीटच्या परीक्षेमध्ये आणि ती परीक्षा मला वाटतं परत घेण्यात आली आणि त्यावेळेस 14,000 विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी 14-15 विद्यार्थी ती परीक्षा पास झाले. म्हणजे याचा अर्थ नक्की काय आहे? म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये नक्की घोळ घालताय हे सिद्ध होत आहे. याचा अर्थ शिक्षण असं म्हणतात की शिक्षण मंत्र्यांचा याच्याशी काय संबंध नाही. मग संबंध कोणाचा आहे? हा विषय जर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आहे तर याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. आम्ही काय पंतप्रधानांचा राजीनामा नाही मागत आहे. ज्याच्याशी संबंधित हा विषय त्याचा राजीनामा मागतोय ना, आणि त्याच्यासाठीच जंतर मंतरवर सोनम वांगचूक उपोषणाला बसलेले. त्यांना तुम्ही अक्षरशः म्हणजे चादरीमध्ये बांधून नजर कैदेत ठेवलात. आज ती व्यक्ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी बसली आहे. बाकीच्या विषय तुम्ही बाजूला ठेवा. जो विषय तिथे मांडला जातोय त्या विषयासंदर्भात बोला ना. म्हणजे सरकारला सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसामध्ये कुठेतरी असं वाटलं की या आंदोलनाला काही अर्थ नाही, सरकार एकदम निर्धास्त होतं. पण जसा जसा हा वणवा देशात पेटायला लागला ना, जसा सोनम वांगचूक यांचा पाठिंबा वाढायला लागला, आता मला असं वाटतं की ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. आज मी बदलापूरमध्ये बघितलं की स्टेशन परिसरात विद्यार्थी होते, माऊली चौकात तर महिला आपल्या मुलाबाळांना घेऊन आंदोलनात उतरल्या होत्या. म्हणजे कुठेतरी याची झळ आपल्या सर्वसामान्यांना सुद्धा बसते. या सरकारला जाग येणार की नाही, आणि जाग नाही आली ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जागोजागी आंदोलन करणार आणि तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. इन्कलाब! इन्कलाब! राजीनामा द्या! राजीनामा द्या! राजीनामा द्या! राजीनामा द्या! या ठिकाणी या आंदोलनात विद्यार्थी देखील सहभागी झालेले आहेत. आपण बघू शकतो या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतलेला आहे. काय वाटतं, हे जे देशभरात जे आंदोलन आहे, अगदी आता लंडन मध्ये सुद्धा याच विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे, काय वाटतं याची दखल कितपर्यंत घेतली पाहिजे? नो, आई डोंट थिंक सो इंडिया में कुछ हो सकता है फिलहाल एट दिस पॉइंट. बहुत कुछ हो रहा है बट कोई भी अकाउंटेबिलिटी लेने के लिए तैयार नहीं है एट दिस पॉइंट. तो आई फील के प्रोटेस्ट हम कर रहे हैं, इसमें हमारा एजुकेशन मिनिस्टर का रेजिग्नेशन उन्होंने देना चाहिए, ऑब्वियसली देना चाहिए. हम पिछले 1 महीने से बोल रहे हैं कि देना चाहिए बट उनके कानों में आवाज जा नहीं रही है. तो आई फील के प्रोटेस्ट करके हमारा टाइम वेस्ट हो रहा है, हमारा पैसे वेस्ट हो रहा है, हमारा सब कुछ हो रहा है बट उनको 1% भी कोई इशू हो नहीं रहा है. लेकिन बच्चों की जान जा रही है, बेगुनाह बच्चे अपने आत्महत्या करके कर रहे हैं, तो उसके खिलाफ कुछ तो आवाज उठानी चाहिए. उठा रहे हैं हम आवाज बट उसके खिलाफ हमें मिल क्या रहा है? एज यू सॉ, कल ब्लैक डे था, क्या हुआ जंतर मंतर में, हमने देखा कितने बच्चे घायल हुए. आई थिंक सो कुछ मर भी गए हैं. आई फील तो इतना सब कुछ हो रहा है, इसमें लॉस हमारा है. उनको हमारी आवाज पहुंच ही नहीं रही है, पहुंच भी रही है तो वो इग्नोर कर रहे हैं. तो क्या ही, लेकिन सोए हुए सरकार को जगाना तो पड़ेगा. जाग नहीं रहे, 1 महीने से जगा रहे हैं. फिर भी जगाना तो इससे पड़ेगा. आई फील के हमारी जो वर्थ है इंडिया में वो हमें फील पड़ेगा. अभी जगाने की जरूरत नहीं है उनको, वो जग नहीं रहे, उनको हटाने की जरूरत है. अभी ये सिर्फ है ना ढोंग है उनका, हमें कुछ पता नहीं, हमें कुछ ये नहीं है. ये जो सारे उनको ऊपर से ऑर्डर दिए थे, ये किसने दिए थे? ऊपर से ऑर्डर आएगा तभी तो मारेंगे ना, और मारेंगे. चलो बाकी छोड़ दो, मारेंगे तो उतना तो आपको समझना चाहिए कि कैसे मार रहे हो आप. तुम्हाला तेवढी तरी अक्कल पाहिजे पोलिसांना की तुम्हाला ऑर्डर वरतून आहे, तुम्ही ऍक्शन घ्या ना. फक्त कशा प्रकारे मारलं तुम्ही? तुम्हाला मारताना थोडी तरी दयामाया होती का? नव्हती ना. मग तिथे तुम्हाला एक माणूस म्हणून तुमचा मुलगा असता तर मारला असता का यांनी? आणि ही हालचाल फक्त दिल्लीमध्येच नाही, सगळीकडे झाली पाहिजे. आणि ही फक्त आत्तापुरती नाही, वर्षभर जेव्हा करू ना आपण तेव्हाच होणार आहे. त्याच्यामुळे ही ऍक्शन कायम ठेवली पाहिजे.
बदलापूरमध्ये सुद्धा तुम्ही हे करता आहात तर हे पुढे कंटिन्यू ठेवलं पाहिजे. प्रत्येकाने काहीतरी बोला, प्रत्येकाने रोज काहीतरी बोला. एवढ्या लहान लेकरांना पोलिसांनी काल मारलं, अशा लेकरांना काल पोलिसांनी अशा लेकरांना मारलं. हे दहशतवादी आहेत म्हणे. मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दहशतवादी आहेत, हे असे लेकर दहशतवादी आहेत म्हणे. इतके असंवेदनशील मुख्यमंत्री आहेत काय महाराष्ट्राचे. वाटतं एक पिता म्हणून तुमची काय भावना आहे? काय वाटतं अशा जेव्हा वक्तव्य केले जातात एका जबाबदार व्यक्तीकडून? नाही, यांना आता त्यांच्या पदावरनं हाकलणं. हे आलेले आहेत चोरून, मतदान करून तिथे पण चोरी केली, आता इथं पोरांच्या परीक्षेमध्ये पण चोरी करतायत. हे चोर आहेत, हे चोर आहेत. हे जे सांगतात ना चौकीदार चोर आहे, तर चोरच आहे तो चौकीदार. तो झोला त्याचा काल तो पळून गेला, काल संसदेतनं पळून गेला ना तो मोदी, तो चोर आहे. त्याचा झोला होता का त्याच्याबरोबर? काल त्याचा झोला पण असेल बघा त्याच्याबरोबर. चोर आहे तो. या ठिकाणी आपण बघतोय मॅडम, आज ज्या महिलांनी आंदोलन पुकारलं होतं, आपल्या मुलांना घेऊन आल्या होत्या, त्या ठिकाणी जी धर्मेश शहा व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, त्या व्यक्तीने वक्तव्य केलं होतं की हे जे आंदोलन करणार आहेत यांना माज आहे, यांचा माज उतरवला पाहिजे. आमचा माज उतरवण्याआधी हे शहा पटेल वगैरे जे आहेत ना, ह्याला आपण काय म्हणूया, गोदीवाले लोक, मोदीवाले लोक, ह्यांचा माज लवकर उतरला जाईल. ह्याच्यावर जास्त त्याला महत्व देणार नाही मी, कारण तो मोठा होईल, तो घरी असेल त्याच्या आता छान झोपेत वगैरे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा माज नक्कीच उतरवणार. अशा लोकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. ऑफकोर्स केले पाहिजेत. आमचे कसं काय असं विधान करणं चुकीचंच आहे आणि मनसे हे खपवूनच घेतलं जाणार नाहीये मनसेकडून. याला तीव्र आम्ही त्याचा निषेध करतो. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे मनसेनं तीव्र आंदोलन पुकारलेलं आहे. जी काही घडामोड सुरू आहे देशभरात, ज्या ठिकाणी आपण बघतोय देशभरात मोठं आंदोलन उभारलं गेलेलं आहे. दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी मोठं आंदोलन उभारलं गेलं आणि त्याला पाठिंबा म्हणून या ठिकाणी मनसेच्या महिला आणि त्याचबरोबर पुरुष पदाधिकारी या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. अगदी आपण बघतोय त्यांच्या हातातले आपण पोस्टर्स बघितले तरी आपल्याला दिसेल शिक्षण मंत्र्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचा संसदेवर मोर्चा म्हणजे आतंकवादी हल्ला नव्हे. पोलीस कमिशनरला पण सस्पेंड करा. नक्कीच या ठिकाणी पोलीस असू देत, त्यानंतर पोलिसांनी जी काही लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना जो काही त्रास दिला त्याचा देखील निषेध व्यक्त केला जातोय. या ठिकाणी मोदी सरकारची देखील राजीनाम्याची मागणी केली जाते, शिक्षण मंत्र्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जाते. या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.